राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं यंदाच्या वर्षापासून समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार क्लबचे संस्थापक सचिव संजय सावंत यांनी जाहीर केले। लांब पल्ल्याचा आंतरराष्ट्रीय धावपटू अरुण राठोड व आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस खेळाडू संध्या राणी बंडगर हे पहिल्या खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले। 2100 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। खेळाडूंबरोबरच क्रिकेटचे संघटक चंद्रकांत रेंबरसू व धनुर्विद्येचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक शिगणे यांनाही समृद्धी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असे याचे पुरस्काराचे स्वरूप आहे। क्लबने यासाठी क्रीडा पत्रकार अजित कुमार संघवे, माजी तालुका क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय खो खो पट्टू सत्यन जाधव आणि तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांची निवड समिती नियुक्त केली होती। या निवड समितीने ही निवड केली आहे। याचे वितरण 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:45 वाजता विजापूर रोड येथील मयूर वन हॉटेलच्या हॉलमध्ये होईल। हा पहिलाच पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लबचे अध्यक्ष राजू पॅटी, उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू, राजन सावंत, कार्यकारी अध्यक्ष शोहेब बेगमपुरे, कार्याध्यक्ष सुरेश भोसले, सल्लागार चंद्रकांत होळकर, रमेश बसाटे, मल्हारी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव, संजय बनसोडे, राजकुमार कोळी, शानवाज मुल्ला, पुंडलिक खलखामकर, गणेश कोडले, रवींद्र चव्हाण व शिवाजी वसपटे हे सदस्य प्रयत्नशील आहेत। पारदर्शकता, वस्तुनिष्ठता यावी या दृष्टिकोनातून या वर्षीपासून पहिल्याच वर्षी या पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे। सचिव या नात्यानं मी आमच्या निवड समितीचे ज्येष्ठ सदस्य माननीय सत्यवान सत्यन जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कारांची नावं जाहीर करावी। मी सत्यन जाधव, माजी तालुका क्रीडा अधिकारी, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी। शासनामार्फत या पुरस्काराचं दरवर्षी वितरण जिल्ह्यामध्ये शासन स्तरावर केलं जातं। समृद्धी स्पोर्ट्स क्लबने त्याचं हे पहिलंच वर्ष आहे आणि दरवर्षी हा 29 ऑगस्टला अशा प्रकारचा 4 गटामध्ये पुरस्कार पुरुष खेळाडू, महिला खेळाडू, क्रीडा संघटक आणि प्रशिक्षक या 4 लोकांना उत्कृष्ट जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या यांना पुरस्कार देण्याचं समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं ठरलं आणि